आपण दररोज पाहत असलेल्या मालिकांमधील कलाकारांना किती मानधन मिळतं हे जाणून घेणे प्रत्येक चाहत्याला नक्कीच उत्सुकता निर्माण करणारं असतं। यामध्ये आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणारी लोकप्रिय टीव्ही मालिका म्हणजे देवमाणूस। ही मालिका आल्यापासूनच नवनवीन थरारक एपिसोड आणि नव्याने प्रवेश करणारे वेगवेगळे कलाकार हे या मालिकेतील प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे घटक ठरले। या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला कसं मानधन देण्यात आलं आहे हे प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल। यातील प्रत्येक कलाकाराला त्यांच्या क्षमतेनुसार मानधन देण्यात आलं आहे। यामध्ये डिंपलची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता देशमुखला एका एपिसोडसाठी 17,000 रुपये मिळतात, तर बजाच्या भूमिकेसाठी अभिनेता किरण डांगे याला एका एपिसोडसाठी 11,000 रुपये मिळतात। त्याचबरोबर टोन्याची भूमिकेसाठी बालकलाकार विरळ माने याला एका एपिसोडसाठी 10,000 रुपये मिळतात। चंदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधुरी पवार हिला एका एपिसोडसाठी 14,000 रुपये मिळतात, तर सरू आजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुक्मिणी सुतार यांना एका एपिसोडसाठी 15,000 रुपये इतकं मानधन मिळतं। त्याचबरोबर दिव्या सिंगची भूमिका साकारण्यासाठी नेहा खानला 18,000 रुपये मिळतात। आर्याचं पात्र साकारणारी सोनाली पाटील हिला एका एपिसोडसाठी 16,000 रुपये मिळतात, तर मुख्य भूमिकेतील डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंग ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण गायकवाड यांना एका एपिसोडसाठी 20,000 रुपये इतकं मानधन मिळतं। लवकरच ही मालिका रसिकांचा निरोप घेणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ही मालिका प्रचंड चर्चेत आली आहे।